पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये हिंदूंची घरं त्या ठिकाणी जाळण्यात आली, हिंदूंच्या मंदिरावर हल्ले करून हिंदूंच्या मंदिरातील मूर्त्या तोडण्यात आल्या। ते देशद्रोही मुस्लिम की ज्यांना मदरशामध्ये आणि मशिदीमध्ये देशद्रोहाचं शिक्षण दिलं जातं, त्या लहान लहान मुलांना हिंदूंच्या अंगावर त्या पश्चिम बंगालमध्ये सोडलं जातंय। पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातलं लोण आता संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये पसरलेलं आहे। नमस्कार, नुकताच केंद्र सरकारनं वक्फ बोर्डाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता आणि या निर्णयाच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार होतोय आणि हिंसाचारामध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातंय। मात्र या पश्चिम बंगालचं सरकार जे आहे, ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि पश्चिम बंगालमध्ये प्रसंगी लष्कर घुसवलं पाहिजे अशी मागणी करत आज सांगलीमध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आलेली आहेत। आपल्याबरोबर सध्या हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आहेत माजी आमदार नितीन राजे शिंदे, आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की काय मागणी आहे? आणि देशाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये वक्फ सुधारणा विधेयक बहुमतानं मंजूर झालेलं आहे, परंतु असं विधेयक मंजूर झालेलं असताना देशद्रोही मुसलमान त्या ठिकाणी हे मानायला तयार नाही आहेत। संविधानाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये हिंदूंची घरं त्या ठिकाणी जाळण्यात आली, हिंदूंच्या मंदिरावर हल्ले करून हिंदूंच्या मंदिरातील मूर्त्या तोडण्यात आल्या, दुकानं जाळण्यात आली, हिंदूंच्यावर सशस्त्र तलवारीनं हल्ले करण्यात आले आणि या सगळ्या गोष्टीमुळं त्या मुर्शिदाबाद मधल्या 500 ते 600 हिंदू कुटुंबांनी आपली घरं सोडून त्या ठिकाणून त्यांनी पलायन केलेलं आहे। आणि आमची यासाठीच मागणी आहे की जे देशद्रोही मुस्लिम की ज्यांना मदरशामध्ये आणि मशिदीमध्ये देशद्रोहाचं शिक्षण दिलं जातं, त्या लहान लहान मुलांना हिंदूंच्या अंगावर त्या पश्चिम बंगालमध्ये सोडलं जातंय। पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातलं लोण आता संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये पसरलेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये हिंदू हा अल्पसंख्याक झालेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये पश्चिम बंगालचा दुसरा बांगलादेश होऊ नये यासाठी हिंदू एकता आंदोलनानं आज निदर्शनं घेतलेली आहेत। आमची पहिली मागणी आहे की ममता बॅनर्जीचं सरकार ताबडतोब बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि ज्या हिंदू कुटुंबांनी पलायन केलेलं आहे त्यांना पुन्हा आणून त्यांच्या घरामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करावी, घरदारं सोडलेली त्यांच्या पुन्हा त्या घरात त्यांना आणून राहण्याची व्यवस्था करावी। आणि हे देशद्रोही मुस्लिम जर ऐकत नसतील, पोलीस बलाचा वापर करून BSF जवानांचा वापर करून जर ऐकत नसतील, तर देशाच्या पंतप्रधानांनी लष्कराचा वापर करून लष्कर घुसवून लष्कराचा आदेश देऊन हे आंदोलन रणगाड्याखाली घालून चिरडून टाकावं अशी मागणी आज आम्ही हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं या निदर्शनाच्या वतीनं करतोय। हे पूर्ण आंदोलन तुम्ही आता सध्या चालू केलेलं आहे, याच्या विरोधामध्ये पुढचा इशारा तुमचा संघटनेच्या वतीनं काय राहील? सरकारला काय इशारा आहे? या आंदोलनातली दखल संपूर्ण महाराष्ट्रातल्या, फक्त जिल्ह्यातल्याच नव्हे सगळ्या महाराष्ट्रातल्या हिंदूंनी घेतली पाहिजे, सरकारनं सुद्धा घेतली पाहिजे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये महाल भागात त्यांच्याच मतदारसंघामध्ये परवा जो मुस्लिमांनी हौदोस घातला, त्या परिसरातल्या अनेक हिंदू घरं सोडायच्या नादात आहेत, तिथून पलायन करायच्या नादात आहेत। अरे बांगलादेशामधलं हिंदूंचं संकट आता पश्चिम बंगालमध्ये आलंय, भविष्यात महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही। महाराष्ट्र सरकारनं हस्तक्षेप करून देशाच्या पंतप्रधानाला सांगून पश्चिम बंगाल मधल्या हिंदूंचं संरक्षण करायचं काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या हिंदूंनी रस्त्यावर उतरून महाराष्ट्रातल्या सरकारवर दबाव आणला पाहिजे अशी हिंदू एकताच्या वतीने मी मागणी करतो। खरं तर या अनुषंगाने एक असा प्रश्न येतोय की खूप वर्षांपासून समान नागरी कायद्याची मागणी आपल्या काही हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून करण्यात आलेली आहे, परंतु अजूनही त्याबाबत निर्णय होत नाहीये का? समान नागरिक कायदा झाला पाहिजे, राष्ट्रहितासाठी समान नागरिक कायदा झाला पाहिजे ही 1980 साली सर्वप्रथम हिंदू एकता आंदोलनाने ही मागणी केली। संपूर्ण देशभर ही मागणी होती आहे। काही राज्यामध्ये समान नागरिक कायदा लागू झालेला आहे। आता राज्यामध्ये
हिंदुत्वादी सरकार आहे, देशामध्ये हिंदुत्वादी सरकार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हिंदुत्वादी आहेत, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हिंदुत्वादी आहेत. त्यांनी इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा लावला पाहिजे आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा ही आणला पाहिजे अशी आमची मागणी आहे. नक्कीच हे होते माजी आमदार नितीन राजे शिंदे यांचा अशी मागणी आहे की पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार होतोय त्याला पूर्णपणे जबाबदार इथले मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. त्यांनी याची जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि प्रसंगी लष्करानं या ठिकाणी जो हिंदूंवर अन्याय होतोय मुस्लिम धर्मियांच्याकडून त्याबाबत आपल्या भारताचं जे सैन्य आहे ते पश्चिम बंगालमध्ये घुसवावं आणि त्यांच्या मार्फत हा अन्याय त्याने दूर करावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.